नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रहरी क्लब किंवा प्रहरी गट समिती याचे प्रोसिडिंग लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या प्रहरी क्लब किंवा प्रहरी गट याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत, बैठक घेणार आहोत, ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे या ठिकाणी जे प्रहरी गट आहे किंवा प्रहरी क्लब आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शाळा प्रहरी क्लब समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. पुढचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 2, वाईट सवयीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करणे. प्रहरी क्लबमार्फत विद्यार्थ्यांना वाईट सवयीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वाईट संगत, व्यसनाधीनता व गैरवर्तनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. चांगल्या संगतीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. योग्य मित्र निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनापासून होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यास प्रोत्साहन देण्यात आले. सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर देण्यात आला. वेळेचे योग्य नियोजन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. अभ्यास, खेळ व छंद याकडे लक्ष देण्यास प्रेरित करण्यात आले. शिक्षकांनी व प्रहरी क्लब सदस्यांनी अनुभव सांगितले व प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. नैतिक मूल्ये व शिस्त याबाबत चर्चा करण्यात आली. पालक व शिक्षक यांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. समाजात चांगले नागरिक घडवण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. विद्यार्थ्यांना कायदेशीर बाबीची प्राथमिक माहिती देण्यात आली. वाईट सवयींना नकार देण्याची मानसिक तयारी निर्माण करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. भविष्यात असे मार्गदर्शन उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा ठराव हा या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शिस्त याबाबत चर्चा. प्रहरी क्लब मार्फत विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शिस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. शाळेत ये जा करताना रस्ता सुरक्षा नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा परिसरात अनोळखी व्यक्तीविषयी सावधानगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिस्तीचे महत्त्व व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा परिणाम स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेचे नियम काटेकोरपणे पाळावेत याबाबत आवाहन करण्यात आले. सायबर सुरक्षिततेबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. मोबाईल व इंटरनेटचा योग्य वापर करण्यावर भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वरक्षणाच्या प्राथमिक उपायांची माहिती देण्यात आली. गैरवर्तन व शिस्तभंगाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. सकारात्मक वर्तन व अनुशासन विकसित करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रहरी क्लब सदस्यांनी आपले अनुभव यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी सुरक्षितता व शिस्त पाळण्याची जबाबदारी स्वीकारली व चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढली. भविष्यात अशा चर्चासत्रांचे आयोजन नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 4, व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती. प्रहरी क्लबमार्फत व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामापासून जागरूक करणे हा होता. तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर व्यसनाचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले. व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान समजावून सांगण्यात आले. तंबाखूमुळे कर्करोग व इतर गंभीर आजार होण्याचा धोका सांगण्यात आला. तंबाखू प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोस्टर, घोषवाक्य व फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली. चांगल्या सवयी व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिक्षक व प्रहरी क्लब सदस्यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पालकांच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली. मित्रांच्या दबावाला नकार देण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर देण्यात आला. समाजात व्यसनमुक्ती वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढली. व्यसनापासून दूर राहण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 5, शाळा प्रहरी क्लबच्या उद्दिष्टांबाबत माहिती. शाळा प्रहरी क्लबच्या उद्दिष्टांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या क्लबचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. चांगले नागरिक घडविणे हे शाळा प्रहरी क्लबचे प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. शाळा परिसरातील शिस्त व सुरक्षिततेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. विविध उपक्रमातून नेतृत्व गुण व संघभावना विकसित करण्यावर भर देण्यात आला. पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन मांडण्यात आले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांची निवड व जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. शाळेतील शिस्त व स्वच्छता राखण्यात क्लबची भूमिका सांगण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व कर्तव्यभावना वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले. पालक व शिक्षक यांच्या सहकार्याचे महत्त्व सांगण्यात आले. भविष्यात अधिक प्रभावी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळा प्रहरी क्लबबाबत स्पष्ट माहिती मिळाली. शाळेत सुरक्षित, शिस्तबद्ध व जबाबदार वातावरण निर्माण होण्यास मदत झाली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे एनवेस उपस्थित होणारे विषय. एनवेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता प्रहरी क्लब किंवा प्रहरी गट या समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.